नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. 1.5 वर्षातच इंडिया आघाडीला तडे. संसदेत काँग्रेसला साथ देण्यास तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा नकार. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री SM कृष्णा यांचं निधन. ठाकरे गटाकडून नार्वेकरांवर पक्षपातीपणाचा आरोप. काँग्रेस शरद पवार गटाकडून मात्र कौतुक. आणि मुंबईमध्ये कुर्ल्यात भरधाव बेस्ट बसनं पादचाऱ्यांना चिरडलं. आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. विधानसभा निवडणुकीत EVM मतदानात गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी आमदारांच्या शपथविधीवर बहिष्कार घालून एकजूट दाखवणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये सोमवारी मात्र बिघाडीचे चित्र दिसले. विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाने बहिष्कार घालत सभागृहाच्या बाहेर जाणं पसंत केलं. ठाकरे गटाचे नेते राहुल नार्वेकर यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करीत असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नार्वेकर यांची मुक्तकंठाने प्रशंसा करताना दिसले. त्यामुळे आघाडीत लवकरच बिघाडी होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सोमनहल्ली मल्लय्या कृष्णा उर्फ SM कृष्णा यांचे निधन झाले. वयाच्या 92व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. प्रदीर्घ आजारानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. बंगळुरूची सिलिकॉन व्हॅली करण्यात त्यांचा मोठा हातभार होता. आयुष्याची 5 दशकं त्यांनी काँग्रेस सोबत घालवल्यानंतर त्यांनी आता भाजपात नुकताच प्रवेश केला होता. SM कृष्णा यांनी भूषवलं नाही असं संसदीय राजकारणातील क्वचितच एखादं पद राहिलं असेल. मुंबईत कुर्ला LBS मार्गावर झालेल्या मोठ्या अपघातात बेस्ट उपक्रमाच्या बसनं अनेक पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. कुर्ला LBS मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 26 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. या बेस्ट बस चालकाला ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या प्रयत्नांमुळे पाटणा येथे जून 2023 मध्ये जन्माला आलेल्या विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला 18 महिन्यातच तडे गेले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने संसदेत काँग्रेसला साथ देण्याचे उघडपणे नाकारल्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर 6 महिन्यातच या आघाडीचे विसर्जन होण्याची वेळ येऊ शकते हे भाकीत आता खरे ठरताना दिसते. बीडच्या अंबाजोगाई येथील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सुरत आणि ठाणे या ठिकाणच्या 4 गुन्हा दाखल झालाय. स्वराती रुग्णालयाचा रुग्णांना मोठा आधार आहे. मात्र याच रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली. महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदाराने बनावट औषधांचा पुरवठा केल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झालंय. या प्रकरणी औषधी निरीक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून सुरेश पाटील, मिहिर त्रिवेदी, द्विती त्रिवेदी आणि विजय चौधरी या 4 अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. सदरील स्वामी रामानंद तीर्थ जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये फूड अँड ड्रग्स अन्न भेसळ विभागातर्फे काही मेडिसिन्सचे नमुने रुटीन नमुने घेण्यात आले होते. ॲझिथ्रोमायसिन 500 ज्या टॅबलेट्स आहेत त्याचे जे नमुने आहेत तर फूड अँड ड्रग्स विभागाला त्याच्यामध्ये बनावट आणि भेसळ आढळून आलेली आहे. त्यामुळे फूड अँड ड्रग्स विभागातर्फे मनोज भानुदास पैठणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिलेली आहे. सदरील फिर्यादीनुसार सुरेश दत्तात्रय पाटील, मिहिर त्रिवेदी, त्याचप्रमाणे द्विती त्रिवेदी आणि विजय चौधरी यांच्या विरोधात तसेच त्यांच्या कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत.
स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. भंडारा जिल्ह्यात संताजी महाराज यांची 400वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. भंडाऱ्यातील साहुली या गावात तेली समाज पंच कमिटीच्या वतीने संत शिरोमणी संताजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान भारुड आणि भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर संपूर्ण सावली गावात जगनाडे महाराज यांच्या पालखीसह शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद वितरणाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. बांगलादेशात होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात तसेच इस्कॉनचे संन्यासी चिन्मय कृष्णदास यांची बांगलादेश सरकारने तात्काळ कारागृहातून मुक्तता करावी यासाठी भंडाऱ्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश हिंदू न्याय यात्रेनिमित्त भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी या बाईक रॅलीमध्ये माजी खासदार सुनील मेंढे यांच्यासह अनेक हिंदू बांधव सहभागी झाले होते. बीडच्या अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बोगस औषधा गोळ्या पुरवठा संदर्भात तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. तसेच यामध्ये बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख त्यांनी केलाय. डीपीडीसी मधून औषधे खरेदी करताना महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि संबंधित पुरवठादार यांची ही साखळी तर नाही ना, असा संशय सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलाय. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी तशी माहिती पाठवली आणि अर्जन्सीने एक पत्र त्यांनी आयुक्तांना लिहिले. अधिष्ठात्यांचे असे म्हणणे आहे, बाकी जरा शांत राहा. अधिष्ठात्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या संबंधाने खरं तर त्यांनी आरोग्यमंत्री आणि अन्न औषध प्रशासन मंत्री या दोघांना लिहिणे अपेक्षित आहे, परंतु त्यांचं अधिकार क्षेत्र आयुक्तांपर्यंत येतं. त्यामुळे त्यांनी विभागीय आयुक्तांना पत्र लिहिलं आणि विभागीय आयुक्तांना सांगितलं की हा औषध पुरवठा तातडीने थांबवावा, कारण या औषध गोळ्या बनावट आहेत. आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू झाली. साधारणतः जानेवारी 23 मध्ये ड्रग्ज अनालिसिसचा रिपोर्ट आलाय. जानेवारी 23 म्हणजे आता जर डिसेंबर महिना चालू आहे तर साधारणतः 11 महिन्यापूर्वी हा रिपोर्ट आला होता आणि 11 महिन्यांच्या नंतर याची जी प्रक्रिया आहे गुन्हा दाखल करण्याची ती आत्ता पूर्ण झालेली आहे. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 11 महिन्यामध्ये कदाचित किती रुग्णांचे जीव गेले असते, काय पद्धतीने अन्न औषध प्रशासन किंवा आरोग्य मंत्रालय यांनी रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचं हे धाडस. बांगलादेश हिंदू अत्याचाराविरोधात स्वाक्षरी मोहिमेला रायगडच्या खालापूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्याचाराच्या या घटना त्वरित थांबवण्यासाठी मानवाधिकार संस्था आणि केंद्र सरकारने तात्काळ दखल घेऊन हिंदूंना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी खालापूर तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने खालापूर पोलीस स्टेशन बाहेर स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी सकल हिंदू समाजाने स्वाक्षरी मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बांगलादेशामधील घटनेचा तीव्र निषेध केलाय. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 11 वाजता आपला मोर्चा चालू होईल. 9:30ला पोहोचायचं आहे, 11 चालू होईल. 11ला द्यायचं आहे ना अलिबाग मधला, तिथं सगळ्यांनी चालू होऊन तो कार्यालयापर्यंत जाईल आणि तो 11 वाजता दिल्यानंतर संध्याकाळी 4:30 वाजता आपल्याला पनवेलला साखळी आंदोलन आहे आपलं. त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला उद्या अलिबागला संख्या कशी जास्त घेता येईल याची प्रत्येकाने आपापली व्यवस्था करून जायचं आहे आणि तसंच पनवेलला पण यायचं आहे. हे दोन्ही कार्यक्रम आपल्याला उद्याच्या दिवसात उरकायचे आहेत आणि हे सगळं आपण बांगलादेशांसाठी करतोय, तर त्याच्यापेक्षा आपण आपल्या संरक्षणासाठी आपण हे गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण भविष्यामध्ये जर आपण एकत्र नाही आलो तर बांगलादेशसारखी परिस्थिती आपल्या इथं व्हायला राहिलेली आहे. म्हणजे आपलं जे संकट आहे ते दरवाजापर्यंत आलेलं आहे आपल्या.
आणि उद्या आपल्या इथं पण ही परिस्थिती होऊ शकते आणि काही ठिकाणी आपल्या इथं झालेली आहे. महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतभर ही घटना घडलेल्या आहेत की त्या अख्खेचे अख्खे गाव अहिंदू झालेले आहेत. म्हणजे मुस्लिमांनी त्याच्यावर ताबा मिळवलेला आहे किंवा हिंदूंना हाकलून लावलेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या हिंदू समाजाला जागा करण्यासाठी हे आपण आणि आपल्याला हे देवाने एक दैवी शक्ती दिलेली आहे की आपण हे काम करतोय. 140 करोड मधले 80 करोड तर हिंदू असतील. 80 करोड मधले आपण साधारण भारतात पकडले तर 1.5-2 लाख लोक आपले काम करत असतील. देवाने आपल्यालाच का निवडलं? ते आपल्याला देवाचा आशीर्वाद आहे, कुठेतरी दैवी आशीर्वाद आहे म्हणून आपण हे करतोय. आणि त्याच्यासाठी उद्या संख्या कशी जास्त येईल हे प्रत्येकाने निश्चित करून भाजपवाल्यांनी त्यांच्या काही गाड्यांची जर सोय करता आली तर तशी सोय करून अलिबागला येण्याची व्यवस्था होत असेल तर तशी करावी. आणि पनवेलला तर जाणारच आहे. पनवेल बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. गोंदिया जिल्ह्यात दुचाकी वाहने चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. याबाबत तपास करताना गोंदिया पोलिसांनी दुचाकी वाहने चोरणाऱ्या 3 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या 11 दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाने केली असून यश गुप्ता असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. नाशिकच्या मालेगाव येथील नामको बँकेच्या शाखेत बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून 125 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर हे पैसे वोट जिहादसाठी वापरल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला असून या प्रकरणी ईडी कडून 60 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. फसवणूक झालेल्या 14 तरुणांची 11 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट घेणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. हे प्रकरण खूपच मोठं आहे असं दिसते. आपल्या समोर हे 114 कोटी रुपयेचे पीडित लोक ज्यांना फसवण्यात आले त्यात माझ्या सोबत बसलेले आहेत. पण ही व्याप्ती खूप मोठी होत चालली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालय, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स विभाग, फायनान्स इंटेलिजन्स युनिट म्हणजे बँकिंग इंटेलिजन्स युनिट, महाराष्ट्र पोलीस हे पण यात लक्ष देत आहेत. त्यांचं पण इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आहे. सीबीआयचे पण अधिकारी यांनी पण संबंधित बँकांचा संपर्क साधला आहे. पुढच्या काही दिवसात
महाराष्ट्र स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना या तपासाची जबाबदारी दिली जाणार, जबाबदारी द्यावी अशी मी विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली आहे. गोंदिया आमगाव रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर असलेल्या हॉटेल कुबेरच्या किचनमध्ये अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली होती. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता आल्याने मोठी हानी टळली आहे. मात्र हॉटेलच्या किचनमध्ये आग लागल्याने जेवण करणारे लोक बिल न देताच बाहेर पडल्याने हॉटेल मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर वेळीच अग्निशमन विभागाची गाडी आल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.